नाद शेतीच नाद बैलांचा युट्यूब चॅनलमध्ये मंडळी स्वागत. मंडळी, हा नाद आपल्या संस्कृतीचा, हा नाद आपल्या मातीचा, गाव बैल शेती या मातीतल्या गोष्टी मंडळी आपण जगासमोर मांडतो. म्हणजे आत्ताही तुम्ही खोंड बघू शकता. हे खोंड करण ठोंबरे यांचं खोंड आहे मंडळी. ही जी खोंड आहे मंडळी, खोंड मंडळी तुम्हाला संपूर्ण तर दाखवणारच आहे मी, पण ही खोंड मंडळी विकायचं आहे. आणि ज्यांना कोणाला ही जर खोंड घ्यायचा असेल तर तुम्ही करण ठोंबरे यांना संपर्क साधू शकता. आता मंडळी आपण या खोंडाबद्दल संपूर्ण माहिती अशी करण ठोंबरे यांच्याकडून घेऊ. नमस्कार. नमस्कार. बरं, आता ही खोंड तुमचं किती दाते आहे काय ते सांगा. खोंड अजून आदत आहे. आदत आहे का? हा. बरं, तुम्ही खोंड काय विकताय? खोंड आता ते वाईज मला कॉलेजला यायला जायला लागतं, त्यामुळे खोंड विकायचं म्हणजे घरची अडचण असल्यामुळे खोंड त्यांनी विकायला काढलेला आहे. बरं, ही खोंड तुम्ही कुठं म्हणजे कुठं पळावलंय का? पळावलंय की आपण केनेलला फेर टाकल्यात खेचरावर. कसं काय पळतंय? खोंड ओके पळतोय, चांगलं मंडळी खोंड पळतंय. बरं, ह्या खोंडाला फुल पारा या. हा, खोंड म्हणजे असा माणसं बिंस बेंद्रात खोंड बुजलाय म्हणजे चांगला. हा, शर्यत क्षेत्रासाठी चालू शकेल का? हा, चालू शकतो ना, कारण की आपण फेर टाकल्यात, खोंड पळालाय खेचरावर. होय. हा. कुठल्याच पायदास आहे हे? आपल्याकडे घरी खोंड होता एक जपान म्हणून, हा, त्या खोंडाची पैदास ही. आपल्याकडे जर्सी एक गाय होती, जर्सी मध्ये कमी टक्क्यातली होती, 25% गाई. हा, त्या 25% गायला आपण तो खिलार खोंड दाखवलेला. होय. हा, त्याला हे जलमलंय. म्हणजे 25% गायला केला खोंड दाखवला, त्यातनं ही जलमलेले. बघा हे कसं दिसतंय. म्हणजे थोडं जर्सी आणि थोडं खिलार ह्या टाईप मध्ये मंडळी ही आहे. ह्याची शिंग बघा आणि ह्याचं बघा, ही कम्प्लीट बाकासूर दिसते. मारेल म्हणजे बाकासूर पण ह्याच पद्धतीत आहे. आणि मालके बघा, ही मालक म्हणते ते माल म्हणजे मारते. पारा बिरा ओके, म्हणजे खोंडाला चांगला पारा आहे. फक्त काय घरच्या अडचण आहे, त्यामुळे खोंड द्यायचा आपला. हा, आपला हे खोंड एक नाही, बक्कासूर पण असा मोहिल दुमाळाचा बक्कासूर एक नाही, ते त्याच्याच म्हणजे तो पण लहानपणी असाच होता की असाच म्हणजे दिसाय ते पण असाच पळाय. त्या बैलागतच ह्या बैलाला पळया, कारण की खोंड असा जाग्यावर सुट्टीला 100 फूट तर सुट्टीला खोंड हातात धरायला लागतो. हा, फेरा टाकला तेव्हा. म्हणजे फेरा टाकला होता त्यांनी तेव्हा ह्या खोंडाला हाताला का कसा करते खोंडा. हे बघा कसं काय उड्या मारते बघा खोंड. बघा मंडळी कसा याला पाळा आहे बघितला का तुम्ही? डायरेक्ट उडी मारली त्यांनी. अशा पद्धतीचं मंडळी हा पाळा आहे. आणि ह्या मालकांचं म्हणणं आहे की बकासूर गत हा चालू शकतो शर्यत क्षेत्रात, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि 100 फुटामध्ये हा हातात धरून खोंड पळवायला, हातात धरून खोंड हा मंडळी पळवायला लागतो. अशा पद्धतीचा हा खोंड आहे. जर कुणाला हा खोंड मंडळी घ्यायचा असेल तर करण ठोंबरे यांना संपर्क साधू शकता. तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल 9309098112. करण ठोंबरे. 9309098112 या नंबरला तुम्ही संपर्क साधा. ज्याला कोणाला खोंड मंडळी घ्यायचा असेल त्याला. काय झालं?